करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधला आपला शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर आणि थर्मो इलेक्ट्रिसिटी. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड टू ॲमीटर आणि त्याच्यामध्ये त्याची डायग्राम, त्याचे फॉर्म्युले, त्यावरून आपण जे फॉर्म्युले मिळवले ते सगळे फॉर्म्युलेज. आता त्याच्या पुढचा पॉइंट आहे गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. पुढचा जो पॉइंट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तो म्हणजे गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. गॅलॉनोमीटर हा व्होल्टमीटर म्हणून कार्य करतो आणि जसं आपण काल ॲमीटर कसं काम करतोय त्याप्रमाणे व्होल्टमीटर ही त्याचप्रमाणे काम करतोय, किंवा मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर हा ॲमीटर म्हणून जसा कन्वर्ट केला तसा इथं व्होल्टमीटर म्हणून कन्वर्ट करायचं. इथं गॅलॉनोमीटर किंवा गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर हे काय आहे नेमकं? व्होल्टमीटर काय आहे हे आपल्याला माहित आहे. व्होल्टमीटर हे व्होल्टेज मोजतं, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचं काम करतं. एखाद्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल किंवा रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला असेल, कोणतंही एखादं सर्किट आहे त्याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचं आहे, म्हणजेच आपण व्होल्टेज मोजतो. मग व्होल्टेज मोजण्यासाठी या गॅलॉनोमीटरचा वापर केला जातो. त्याप्रमाणे व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स हे मोजलं जातं. बट व्होल्टेज कॅन बी मेजर्ड बाय ऑर the potential difference can be measured by using the voltmeter is connected parallel to the galvanometer. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर आपण व्होल्टमीटर हा गॅलॉनोमीटरच्या पॅरलल मध्ये, त्या सर्किटच्या दोन पॉइंटच्या पॅरलल मध्येच जोडत असतो, तर आपल्याला त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हे मिळत असतं. म्हणून व्होल्टमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट युज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन अन इलेक्ट्रिक सर्किट. पोटेन्शियल डिफरन्स हे इलेक्ट्रिक सर्किट मधलं मिळत असतं. इट इज ऑलवेज कनेक्टेड टू पॅरलल विथ द कंपोनंट अक्रॉस विच व्होल्टेज ड्रॉप इज टू बी मेजर्ड. ते पॅरलल मध्ये आपण जोडलं पाहिजे, जोडत असतो. देन गॅलॉनोमीटर इज अन ऑर गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. म्हणजेच व्होल्टमीटर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स मोजणारं इन्स्ट्रुमेंट, व्होल्टेज मोजणारं इन्स्ट्रुमेंट. आता टू कन्व्हर्ट द गॅलॉनोमीटर और मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर इन टू व्होल्टमीटर. मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर हा व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट कसा होतो? ॲमीटर मध्ये आपण बघितलं होतं अ व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स कॅन बी कनेक्टेड पॅरलल टू द गॅलॉनोमीटर. देन दॅट रेजिस्टन्स इज नोन ॲज द शंट रेजिस्टन्स. But in this case, a very large resistance is connected in series with the galvanometer. तिथं आपण एक स्मॉल रेजिस्टन्स हा गॅलॉनोमीटरच्या पॅरलल मध्ये जोडलेला होता, त्यालाच शंट किंवा शंट रेजिस्टन्स म्हटलेलं होतं. त्याप्रमाणे इथंही आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटरचं कन्व्हर्शन किंवा कन्व्हर्टेड टू गॅलॉनोमीटर व्होल्टमीटर मध्ये करताना आपल्याला लार्ज रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये जोडायचा आहे. मग मिळणारं जे सर्किट आहे ते म्हणजे व्होल्टमीटरचं असेल. मग टू कन्व्हर्ट मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर याच्यामध्येही काही मॉडिफिकेशन्स आहेत. तिथं आपण काही मॉडिफिकेशन्स घेतलेल्या होत्या. त्याचप्रमाणे इथे दोन्ही आर्टिकल एकमेकाशी रिलेटेडच अभ्यासायचा. अभ्यास करताना त्याच्यामध्ये काय दिलंय, ॲमीटर कसा आहे, त्याचा डिफरन्स काय, आणि याचा डिफरन्स आपण पुढे बघणार आहे. पण त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय मिळाला, सर्किट डायग्राम कशी आहे, रेजिस्टन्स कुठं जोडलेला आहे, गॅलॉनोमीटर कुठं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय मोजतो, याच्यामध्ये काय मोजतो, या सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. मग इथं इन व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी और व्होल्टमीटर मध्ये व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड टू द डिझायर्ड हायर व्हॅल्यू. व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी ही याच्यामध्ये हाय होते किंवा इन्क्रीज होते. त्याच्यामध्ये पुढचा पॉइंट इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड. त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तोही इन्क्रीज होते. बट
तिसरा पॉइंट तिथं आणि इथं सेमच आहे, त्याच्यामध्ये काही बदल जास्त नाही, फक्त तिथं करंट होता, इथं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे. इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस which are likely due to excess applied potential difference. which are likely due to excess applied current होता इथं आपल्याला which are likely due to excess applied potential differences. हे 3 पॉइंट याच्यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे काय, इट्स अ व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी ही याच्यामध्ये इन्क्रीज आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हाही याच्यामधला इन्क्रीज होतो. आणि इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस. डॅमेज होण्याच्या ज्या अडचणी आहेत त्या याच्यामध्ये कमी होतात, प्रोटेक्ट होते. आणि विच आर लाईकली युज्ड टू ऑर लाईकली ड्यू टू द एक्सेस अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. अशा प्रमाणे तिथं जसे आपण काही कंडिशन्स घेतलेल्या होत्या किंवा मॉडिफिकेशन्स होत्या, त्याचप्रमाणे इथंही पोटेन्शियोमीटर गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर याच्यामध्येही आपल्याला काही मॉडिफिकेशन्स समजले. आता त्याच्या पुढे व्होल्टमीटर इज कनेक्टेड किंवा व्होल्टमीटरचं सर्किट डायग्राम कसं असतं. व्होल्टमीटरची मी इथं डायग्राम काढतोय. या ठिकाणी इथं एक रेजिस्टन्स बॉक्स किंवा रेजिस्टन्स असेल. या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे. इथं आपण एक लार्ज रेजिस्टर एक्स घेतलेला आहे आणि या लार्ज रेजिस्टरला सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटर जोडलेलं आहे. हा इथं गॅल्व्हनोमीटर आणि हे जे सर्किट आहे, हे सर्किट म्हणजे आपलं पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर. हे जे सर्किट आहे, हे सर्किट आपल्याला व्होल्टमीटरचं म्हणून मिळवायचं आहे. इथं या ठिकाणी हा एक्स अननोन रेजिस्टन्स किंवा एक्स आहे. आपण जो लार्ज रेजिस्टर जोडतोय त्याचीच किंमत, ज्याची किंमत काढायची आहे, तो आपण मागायच्या किंवा एमिटर मध्ये एस जोडलेला होता, शंट रेजिस्टन्स, आणि एस ची किंमत काढलेली होती. पण इथं आपण एक्स जोडलेला आहे, तो सिरीज मध्ये आहे, त्यामुळे इथं आपल्याला हा एस म्हणावा लागेल, एक्स म्हणावं लागेल, आणि हा आर आहे. ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम म्हणजे गॅल्व्हनोमीटर और मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्टेड टू व्होल्टमीटर. इथं आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतोय. व्होल्टेज इथं मोजलं जातं या ठिकाणी. हा रेजिस्टन्स बॉक्स आणि एक्स. आता एक्स हा एक लार्ज रेजिस्टर या गॅल्व्हनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडलेला आहे, म्हणून आपल्याला तशा प्रकारचं हे किंवा तशा प्रकारचे सर्किट डायग्राम मिळते. इथून करंट पास केला. आता याच्यामध्ये काय होतंय बघा, करंट हा इकडून पास होतो, इकडून निघाला. करंट हा जेवढा आहे तो आय असेल, पण इथून जाताना गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा जो करंट आहे तो म्हणजेच या रेजिस्टन्स मधूनही जातो. म्हणजे दोन्हीचा करंट हा सेम आहे, दोन्ही मधून जाणारा करंट सेम आहे, म्हणजेच आपण आयजी हा गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट म्हणतो. When the resistors are connected in parallel, then therefore potential difference or it's a unknown resistance or its current are different. But in this case, the current Ig pass through X and G, therefore the current pass through X and G are same. इथं सिरीज मध्ये जोडला का करंट सेम असतो, पॅरलल मध्ये जोडला का तो आपल्याला वेगळा दाखवितो. म्हणजे इथं आयजी आणि आयजी हा करंट एक्स आणि जी मधून पास होणार आहे. याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळवता येईल. काय फॉर्म्युला आहे, व्होल्टेज अक्रॉस, जेव्हा याच्यात अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला मोजायचं आहे असं समजा, मग काय व्होल्टेज मिळेल, फी इज इक्वल टू इथं याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्यामधून जो करंट जातोय, करंट फ्लो होतोय, ते व्होल्टेज मोजायचं आणि फी ची किंमत किती असणार आहे, आयजी इंटू एक्स, करंट इंटू रेजिस्टन्स अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, प्लस हा जी याच्या मधून जाणारा करंट आयजी इंटू जी असेल. फी इक्वल टू आयजी इंटू एक्स प्लस फी आयजी इंटू कॅपिटल जी. हा एवढा करंट आपल्याला इथं मिळतोय. आपण हा आयजी इंटू एक्स पलीकडे घेतला किंवा आयजी इंटू एक्स ची किंमत काढली तर फॉर्म्युला काय मिळेल,
आय जी इंटू एक्स आहे तसा ठेवला किंवा याच्यावरून आय जी इंटू एक्स ची किंमत काढली तर हा व्ही आणि हा आय जी इंटू जी इकडे येईल, व्ही मायनस आय जी इंटू कॅपिटल जी हा फॉर्म्युला मिळेल. आय जी इंटू एक्स इज इक्वल टू व्ही मायनस आय जी इंटू कॅपिटल जी. आता याच्यावरून फक्त एक्स काढायचं ठरवलं तर एक्स इज इक्वल टू काय मिळेल, एक्स इक्वल टू हा आय जी इकडे आला, व्ही अपॉन आय जी मायनस आय जी अपॉन आय जी और आय जी अपॉन आय जी इंटू जी, म्हणजे आय जी ला आय जी कॅन्सल झालं, तिथं राहिलेली टर्म ही एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी, ही किंमत आपल्याला इथं मिळणार आहे. एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळालेला आहे. आता इथं एक्स म्हणजेच अननोन रेजिस्टन्स काढला आपण, किंवा जो व्हेरी लार्ज रेजिस्टन्स कॅन बी कनेक्टेड पॅरलल टू द गॅल्व्हनोमीटर, सॉरी सेरीज टू द गॅल्व्हनोमीटर, आणि तो जो रेजिस्टन्स आहे त्याची किंमत काढलेली. अ व्होल्टमीटर इज कनेक्टेड अक्रॉस द पॉइंट्स वेअर पोटेन्शियल डिफरन्स इज टू बी मेजर्ड. इफ द गॅल्व्हनोमीटर यूज्ड टू मेजर voltage, it draws some currents. आता इथं बघा x इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी, हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे तो फॉर्म्युला म्हणजे x आहे. फ्रॉम फिगर इन दिस केस एन व्ही इज इक्वल टू, याच्यावरून आपण एन व्ही ची किंमत ही व्ही अपॉन एन व्ही ची किंमत ही फी अपॉन फी जी घेतली, फी अपॉन फी जी घेतली तर आपल्याला एक फॉर्म्युला पुढं मिळवता येतो, आणि तो फॉर्म्युला आपण काढायचा ठरवला, इज इक्वल टू फी आहे तसा, फी जी ची किंमत किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी, जी च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. इथं पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेजेस वेगवेगळे मिळतात पण दोन्हीचा सेम म्हणजे दोन्हीची ऍडिशन केली, एन व्ही इज इक्वल टू फी अपॉन व्ही जी, Vg means Ig into G. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच Vg आहे आणि याची किंमत म्हणजे Ig इंटू जी आहे. Nv इज इक्वल टू V अपॉन Ig इंटू जी. याच्यावरून आपण V ची किंमत काढली, देअरफॉर V इज इक्वल टू हा Nv आहे तसा इंटू Ig इंटू जी इकडे आलं, मल्टिप्लाय झालं Ig इंटू जी, आणि ही किंमत आपण इथं ठेवली, x इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस कॅपिटल जी, हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये ही किंमत ठेवली असता, देअरफॉर x इज इक्वल टू व्ही ची किंमत एन व्ही इंटू आय जी इंटू कॅपिटल जी अपॉन आय जी मायनस कॅपिटल जी. इथं आय जी ला आय जी कॅन्सल होईल, या दोन्ही मध्ये काय राहिलेलं आहे बघा, देअरफॉर x इज इक्वल टू एन व्ही इंटू कॅपिटल जी मायनस कॅपिटल जी. कॅपिटल जी हा यातला कॉमन निघेल आणि राहिलेली टर्म ही ब्रॅकेट मध्ये लिहावी लागेल, x इज इक्वल टू कॅपिटल जी इन ब्रॅकेट एन व्ही मायनस 1. दिस इज द अनदर फॉर्म्युला ऑफ x और लार्ज रेजिस्टर x. आपण गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर मध्ये किंवा मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड टू व्होल्टमीटर. याच्यामध्ये जो लार्ज रेजिस्टर जोडलेला आहे त्या लार्ज रेजिस्टरची आपण किंमत काढली, आणि लार्ज रेजिस्टरची किंमत काढण्यासाठी आपण पोटेन्शियल डिफरन्सच्या फॉर्म्युल्याचा वापर केला, कारण हा लार्ज रेजिस्टर हा गॅल्व्हनोमीटरच्या सेरीज मध्ये आहे. सेरीज मध्ये असल्यानंतर सेरीज मध्ये जोडला असता याच्यामधून फ्लो होणारा करंट सेम असतो, याच्यामधील पोटेन्शियल डिफरन्स हा डिफरंट असतो, म्हणजेच व्होल्टेज डिफरंट असतं, व्होल्टेजची किंमत वेगवेगळी मिळते आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण त्याला म्हणतो, आणि करंट हा सेम जातोय, म्हणून या दोन्हीचा करंट आयजी घेतला. या दोन्हीच्या अक्रॉसचं इथलं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते म्हणजे V इज इक्वल टू आयजी इंटू एक्स प्लस आयजी इंटू कॅपिटल जी. फ्रॉम दिस द फॉर्म्युला आपल्याला एक्स काढायचा आहे, त्यामुळे आयजी इंटू एक्स इज इक्वल टू व्ही मायनस आयजी इंटू जी, आणि याच्यावरून आपल्याला एक्स काढायचं असल्यामुळं x is equal to v upon ig minus capital G. But we know that nv is equal to v upon vg.
या फॉर्म्युल्यावरून फी आपण द फॉर्म्युला ऑफ फी जी इज आय जी इंटू जी. पुट दिस व्हॅल्यू in above equation, above formula, therefore formula becomes x is equal to capital G in bracket NF minus 1. इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे तो म्हणजेच मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड टू व्होल्टमीटर, हा पार्ट झाला. आता याच्या पुढं आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा. याच्यामध्ये एमीटर आणि व्होल्टमीटर या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तो पॉइंट घेऊयात. आणि शेवटी थर्मो इलेक्ट्रिसिटी. आपण मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड टू एमीटर घेतला, कॅन बी कन्व्हर्टेड टू व्होल्टमीटर घेतला. त्या दोन्ही पॉइंट मध्ये एमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये काय डिफरन्स आहे. एमीटर काय काम करतोय, AMMETER एमीटर, आणि दुसऱ्या बाजूला व्होल्टमीटर. इथं एमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये काही पॉइंट्स आपण घेणार आहे. त्यामधील फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट, एमीटर काय काम करतोय. एमीटरचं कार्य काय असतं, इट मेजर्स करंट, आणि व्होल्टमीटर हा इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. इट मेजर्स करंट, एमीटर हा करंट मोजण्याचं काम करतो आणि हा इट मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. हा तरी फरक सगळ्यांना माहित आहे, कारण एमीटर आहे म्हणजे करंट मोजतोय, करंट मीटर आहे, आणि व्होल्टमीटर आहे म्हणजे व्होल्टेज मोजण्याचं काम करतो. आता त्याच्या पुढे इट इज कनेक्टेड इन सेरीज. याच्यामध्ये एमीटर म्हणजेच करंट मोजताना तो सर्किट मध्ये सेरीज मध्येच जोडला जातो, तरच आपल्याला करंट मोजतो किंवा करंटची किंमत मिळते. म्हणून हा एमीटर सर्किट मध्ये नेहमी सेरीज मध्ये जोडायचा असतो. एमीटर इज कनेक्टेड इन सेरीज, देन द व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. आपण हे तसंच केलेलं आहे. व्होल्टमीटर हा पॅरलल मध्येच जोडलेला होता, एमीटर हा सेरीज मध्ये जोडायचा. हे लक्षात ठेवायचं आहे. या दोन पॉइंट खूप महत्वाचे आहेत. त्याच्या पुढे आपण इट इज अन मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स. इथं लो रेजिस्टन्स, खूप कमी लहानात लहान रेजिस्टन्स हा सेरीज मध्ये जोडतोय. त्यामुळं इथं वापरलेला जो रेजिस्टर आहे किंवा रेजिस्टन्स आहे तो लो आहे. व्हेरी लो रेजिस्टन्स कॅन बी कनेक्टेड पॅरलल टू द गॅल्व्हनोमीटर असं मी म्हटलेलं होतं. आणि तो जो रेजिस्टर आहे तो शंट रेजिस्टर आहे. पुढे याच्यामध्ये अ व्हेरी लार्ज रेजिस्टर, इथं जो आहे तो लार्ज रेजिस्टर आहे किंवा लार्ज रेजिस्टन्स आहे. स्मॉल रेजिस्टन्स इकडे आहे या बाजूला. व्होल्टमीटर मध्ये लार्ज रेजिस्टन्स आपण जोडलेला आहे. आता इथं पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर्ड. शंट जर स्मॉलर असेल, स्मॉलर द शंट, स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट, GREATER, ग्रेटर विल बी द करंट. बघा, रेजिस्टर जेवढा लहान म्हणजे करंटला जाण्यासाठीचा, करंट फ्लो होण्यासाठीचा त्याचा विरोध करण्याचा मार्ग किंवा जो विरोध आहे, रोध आहे, रेजिस्टर आहे, तो जेवढा कमी तेवढा करंट जास्त असणार आहे. त्याप्रमाणे स्मॉलर द शंट, स्मॉलर रेजिस्टर जेवढा कमी तेवढा करंट जास्त. म्हणून इथं स्मॉलर द शंट देन ग्रेटर इज द करंट. आणि व्होल्टमीटर मध्ये लार्जर द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. लार्जर द रेजिस्टन्स, इथं काय असणार आहे, लार्जर और ग्रेटर लिहिलं तरी चालतंय. लार्जर द रेजिस्टन्स, लार्जर द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी पोटेन्शियल डिफरन्स. ग्रेटर विल बी, कारण हा पॅरलल मध्ये जोडायचा आहे. हा आता इथं म्हणणार स्मॉलर असताना हा ग्रेटर आहे, इथं लार्जर असताना हा ग्रेटर नको आहे असं नाही. याची कनेक्शन सेरीज आहे हे पॅरलल मध्ये. त्यामुळं स्मॉलर रेजिस्टन्स असेल तर ग्रेटर करंट असतो आणि लार्जर रेजिस्टन्स असेल तरीही ग्रेटर पोटेन्शियल डिफरन्स असतो. हा फरक लक्षात ठेवायचा. आणि शेवटच्या पॉइंटमध्ये जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला लिहायचे. रेजिस्टन्स ऑफ एमीटर इज, एमीटर मध्ये जो रेजिस्टर आहे तो S/S + G × G.
रेजिस्टर आर इज इक्वल टू किंवा सिरीज मध्ये आर एस इज इक्वल टू, किंवा आपण शंट घेतलेला असेल तर आपण एस लिहिलं तरीही चालेल. एस अपॉन एस प्लस जी, एस अपॉन एस प्लस जी इंटू जी, एस अपॉन एस प्लस जी इंटू जी, और इज इक्वल टू जी अपॉन एन असंही आपण याला लिहू शकतोय. जी अपॉन एन, आर एस इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू कॅपिटल जी इज इक्वल टू कॅपिटल जी अपॉन एन. आणि आर व्ही इज इक्वल टू, आता इकडचं किंवा आरपी, सॉरी आरव्ही नाही आरपी, व्होल्टमीटरचं जरी असेल तरी हे आपण पॅरलल मध्ये जोडतोय, त्यामुळे इथं आरपी इज इक्वल टू, या ठिकाणी हे आपण फॉर्म्युला मागा काढलेला आहे, जी प्लस एक्स इज इक्वल टू जी इंटू, किंवा पुढचा यांचा फॉर्म्युला लिहायचा आहे, जी प्लस एक्स इज इक्वल टू. आता या ठिकाणी व्होल्टमीटरचा फॉर्म्युला लिहायचा आहे, म्हणजेच जर आपण इथं व्ही घेतलेला असेल तर इथं आर व्ही इज इक्वल टू जी प्लस एक्स इंटू, याही ठिकाणी आपण जी इंटू एन व्ही घ्यावं लागेल आपल्याला, जी इंटू एन व्ही. असे हे 5 डिफरन्स ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे आहेत. खूप सोपे आहेत. आणि ॲमीटर काय काम करतोय, त्याच्यामध्ये व्होल्टमीटर काय काम करतोय, त्याचं कनेक्शन कसं आहे, या सगळ्या कंडिशन्स किंवा हे जे पॉइंट्स आहेत ते 5 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. हा 5वा पॉइंट असेल. ओके, आता पुढं या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, आणि तो शेवटचा पॉइंट म्हणजेच थर्मो इलेक्ट्रिसिटी. थर्मो इलेक्ट्रिसिटी, थर्मो इलेक्ट्रिसिटीचा पार्ट हा या टॉपिक मधला शेवटचा पार्ट असेल. थर्मो इलेक्ट्रिसिटी, थर्मो इलेक्ट्रिसिटी. आता थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, थर्मो या शब्दावरून आपल्याला त्याचा अर्थ समजतो. थर्मो याचा अर्थ ज्याच्यामध्ये हीट आहे, उष्णता आहे, त्याला आपण थर्मो असं म्हणतो. मग थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते, थर्मो इलेक्ट्रिसिटीचा अर्थ काय, ज्यावेळी एखाद्या सर्किट मधून किंवा एखाद्या कॉइल मधून आपण करंट पास करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हीट निर्माण होत असते. याचा अर्थ आपण सोलार एनर्जी सोलार पॅनलवर इन्सिडेंट केली तर आपण काय म्हणतोय त्याला, सोलार एनर्जी और लाइट एनर्जी इन्सिडेंट ऑन द पॅनल देन टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिकल एनर्जी. सूर्याच्या प्रकाशापासून, लाईट पासून आपण जी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करत असतो, तशाप्रमाणे इलेक्ट्रिक एनर्जी, करंट आपण जो फ्लो करतो एखाद्या सर्किट मधून, एखाद्या कॉइल मधून, एखाद्या वायर मधून, त्यावेळेला त्या कॉइल मध्ये हीट निर्माण होते, म्हणजेच थर्मल एनर्जी निर्माण होते. When the electric current is passed through a resistor, रेजिस्टर म्हणजे ती जी कॉइल आहे त्याला आपण रेजिस्टर म्हणतो. कॉइल मधून करंट पास केल्यावर इलेक्ट्रिक एनर्जी पास करतो, इलेक्ट्रिक करंट आपण पास करतोय असं म्हणतो. When electric current is passed through a resistor, electric energy is converted to thermal energy. इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर तिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन हे थर्मल एनर्जी मध्ये होतं, आणि इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन थर्मल एनर्जी मध्ये होतं. त्याच्या रिव्हर्स क्रिया अशी असते, कन्व्हर्शन ऑफ थर्मल एनर्जीज डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्याचा शोध हा सीबेक या शास्त्रज्ञानं लावलेला आहे, आणि तो जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणायचं. ज्यानं शोध लावला तो म्हणजे सीबेक, SEEBECK, सीबेक. जो शास्त्रज्ञ आहे तो म्हणजे सीबेक, आणि जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट, THERMOELECTRIC, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता इथं थर्मो इलेक्ट्रिसिटी मध्ये मी आता सांगितलं या दोन्ही पॉइंट महत्वाचे. सीबेक इफेक्ट काय आहे,
किंवा इथं मी सीबेक इफेक्ट असं लिहितो. सीबेक इफेक्ट कशाला म्हणायचं? सीबेक या शास्त्रज्ञानं हे सांगितलेलं आहे म्हणून याला सीबेक इफेक्ट असं म्हणायचं. When the electric current is passed through the coil, then or resistor, electric energy is passed through the resistor, electric energy is converted to thermal energy. इलेक्ट्रिकल एनर्जीचं थर्मल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन झालं आणि त्याच्या रिव्हर्स थर्मल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट इफेक्ट इज नोन ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड this was discovered by the Seebeck or that is known as Seebeck effect. हे सीबेक या शास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे म्हणून याला सीबेक इफेक्ट असंही म्हटलं जातं. एक्झाम मध्ये सीबेक इफेक्ट असंही असेल किंवा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असंही असेल, कोणत्याही पद्धतीनं असेल तरी त्याचा अर्थ तोच असणार आहे. सीबेक इफेक्ट काय आणि थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट काय, दोन्हीचा अर्थ हा सेम असेल. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन थर्मल एनर्जीमध्ये आणि थर्मल एनर्जीचं कन्व्हर्शन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असेल तर तो जो इफेक्ट आहे त्याला थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणायचं आणि त्याचा शोध सीबेक या शास्त्रज्ञानं लावलेला आहे म्हणून त्याला सीबेक इफेक्ट असं नाव दिलेलं आहे. आता सीबेक इफेक्ट मध्ये अजून काय दिलेलं आहे आपल्याला? सीबेक या शास्त्रज्ञानं काय केलेलं आहे? एक कॉईल घेतलेले किंवा दोन डिसिमिलर मेटल्स घेतलेले आहेत. टू डिसिमिलर मेटल्स आर जॉइंड टुगेदर टू फॉर्म अ सीबेक इफेक्ट. दोन डिसिमिलर मेटल घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये एक आहे याप्रमाणे, इथं दोन डिसिमिलर मेटल्स घेतलेले आहेत. इथं सीबेक इफेक्ट मध्ये यामध्ये बघा, सीबेक इफेक्टची डायग्राम काढताना इथं आपल्याला दोन डिसिमिलर मेटल घ्यायचे आणि त्या दोन्ही डिसिमिलर मेटल मध्ये हा एक आहे इथंपर्यंत, त्याच्या पुढं हा दुसरा आहे आणि याच्यामध्ये इथं गॅल्व्हनोमीटर जोडायचं आहे. या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करायचं आहे. हे दोन्ही डिसिमिलर मेटल आहेत. डिसिमिलर मेटल याचा अर्थ वेगवेगळ्या मेटलचे आहेत. आता याच्यामध्ये हा जो आहे तो अँटीमनी आहे, हा जो आहे तो बिस्मथ आहे, परत हा अँटीमनी. म्हणजे इथून या टोकापासून इथपर्यंत पूर्ण अँटीमनी आहे आणि हा जो मधला एवढा पार्ट आहे तो म्हणजे बिस्मथचा पार्ट आहे. आता इथून पुढं आपण सीबेक इफेक्टची डायग्राम किंवा सीबेक इफेक्टचं जे सर्किट डायग्राम आहे त्याच्यामध्ये जी हीट निर्माण होते ती हीट कशी होते आणि काय होते त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी सीबेक या शास्त्रज्ञानं दोन जे हे पॉइंट्स आहेत त्या दोन्ही पॉइंटचं टेम्परेचर डिफरंट ठेवलेलं आहे आणि टेम्परेचर डिफरंट ठेवलं असता करंट कसा फ्लो होतो याचा अभ्यास सीबेकनं केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हॉट रिझर्वायर किंवा हॉट ठेवलेलं आहे इथं आणि इथं एका बाजूला कोल्ड ठेवलेला आहे. एक बाजू त्याची हॉट असेल आणि दुसरी बाजू किंवा दुसरा जो पॉइंट आहे याचा कोल्ड असेल. आता याच्यामध्ये इथं कोल्ड म्हणजे आईस आहे असं समजा, हा पॉइंट आईस मध्ये ठेवलेला आहे, सगळं आईस आहे असं लक्षात द्या. हा आईस असेल, याला आपण आईस म्हणतो किंवा कोल्ड रिझर्वायर असं म्हणतोय. कोल्ड रिझर्वायर असल्यामुळं इकडचा जो आहे तो हॉट आहे. हॉट आहे म्हणजेच याला आपण हिटिंग देतोय, आपण याला हिटिंग देतोय असं समजूया. आणि अशा कंडिशन मध्ये करंटची डायरेक्शन ही या डायरेक्शन मध्ये हॉट पॉइंटला किंवा हा जो पॉइंट आहे तो हॉट पॉइंट आहे. करंट फ्लोज फ्रॉम बिस्मथ टू अँटीमनी
अशा पद्धतीनं करंट फ्लो होतो. त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटर हा डिफ्लेक्शन दाखवितो. म्हणजेच इथं दोन मेटल जे आहेत ते डिसिमिलर मेटल्स आहेत. इफ टू डिफरंट मेटल्स आर जॉइंड टू फॉर्म अ क्लोज्ड सर्किट अँड these junctions are kept at different temperatures. हे जे जंक्शन्स आहेत ते दोन्ही जंक्शन्स डिफरंट टेम्परेचरला कनेक्ट केलेले आहेत. अ स्मॉल ईएमएफ इज प्रोड्युस्ड. याच्यामध्ये स्मॉल ईएमएफ निर्माण होतो. देन अँड अ करंट फ्लोज थ्रू द मेटल्स और थ्रू द these metals. This EMF is called the thermo EMF. This effect is called as Seebeck effect. इथं काय होते परत एकदा बघा. दोन डिसिमिलर मेटल्स जोडले असतात. त्याचं दोन्ही टर्मिनल किंवा दोन्ही पॉइंटचं टेम्परेचर डिफरंट असेल. एक हॉट असेल, एक कोल्ड असेल. हॉट आणि कोल्ड असताना इथं ईएमएफ निर्माण होतो आणि हा जो ईएमएफ आहे त्या ईएमएफ च्या किमती ज्या वेळेला आपण काढतोय तो ईएमएफ म्हणजेच करंट आहे. ईएमएफ याचा अर्थ करंट आहे आणि करंट फ्लो होतो. तो करंट बिस्मथ कडून अँटीमनीकडे पास होतोय ऍट अ हॉट पॉइंटला आणि इथं बिस्मथ कडून अँटीमनीकडे या हॉट पॉइंटला ट्रान्सफर होतोय. हा जो इफेक्ट आहे त्याला सीबेक इफेक्ट असं म्हणायचं आणि तोच थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असतो किंवा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. आता याच्याऐवजी अजून एक जरी आपण एक्झाम्पल घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल. अजून एक डायग्राम मी काढतोय आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले. सेम अशाच पद्धतीनं फक्त तिथं मेटल्स चेंज करायचे. एक आयर्न घ्यायचं आणि दुसरं कॉपर घ्यायचे. इथं काय करायचंय बघा. सेम तशीच डायग्राम काढायची. या ठिकाणी इथं गॅल्व्हॅनोमीटर असेल. याही ठिकाणी अशा प्रमाणे इथे येणार आहे. त्यातला इथं एक कोल्ड असेल, एक हॉट असेल. हा जो आहे तो कॉपर आहे. इकडे हे जे आहे Fe आहे. हा पण Fe असेल. मग याची डायग्राम काढताना आपल्याला हा इथं हिटिंग आहे. याला आपल्याला हीट द्यायची आहे. याला आपण हिटिंग असं म्हणतोय आणि या पॉइंटला आपण कोल्ड करतोय म्हणजेच इथं आईस आहे सगळीकडं. हा आईस असेल. त्याला आपण आईस म्हणतोय आणि हा जो पॉइंट आहे तो कोल्ड आहे आणि हा हॉट पॉइंट आहे.